जय शिवराय शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे आणि ती कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज केलेले आहेत। मग त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल, ठिबक संच असेल, स्प्रिंकलर असेल किंवा कोणत्याही अवजारांसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांची लॉटरी आज लागलेली आहे। मित्रांनो, त्याबद्दलचे SMS सुद्धा तुम्हाला आले असतील। यदा कदाचित जर नसते आली तर तुम्हाला ते चेक सुद्धा करता येतं आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अगोदर महाडीबीटीच्या वेबसाईटवर जायचं आहे। आता या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं आपल्याला एकतर यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करून आपल्याला बघता येतं आणि जर आपल्याकडे यूजर ID पासवर्ड नसेल तर आपण आधार नंबर टाकून सुद्धा आपला नंबर यामध्ये लागलाय का नाही हे सुद्धा बघू शकतो। किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना SMS सुद्धा आलेले असतात, मात्र काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर जर चुकलेले असले तर अशा शेतकऱ्यांना SMS सुद्धा येत नाही। मग आता शेतकरी मित्रांनो, आपला यामध्ये नंबर लागला का नाही हे कसं चेक करायचं तर मित्रांनो, आपण या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपण ही जी लॉटरी यादी आहे या लॉटरी यादीला क्लिक करायचं आणि लॉटरी यादीला क्लिक केल्याच्या नंतर आपण इथं आर्थिक वर्ष 2024-25 जे असेल ते किंवा योजना ज्या योजनेसाठी अर्ज भरला ते, मुख्य घटक जो असेल तो, महिना, त्यानंतर आपण निवड ज्या जिल्ह्यातून अर्ज भरला तो जिल्हा आणि त्यानंतर तालुका असं केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण इथे यादी दिसते। मात्र आपल्याला यामध्ये आपला आता वैयक्तिक चेक करायचं असेल तर ते कसं करायचं मित्रांनो, त्यासाठी सुद्धा आपल्याला लॉटरी यादी यावर चेक करता येतं किंवा निधी वितरित लाभार्थी यादी, अर्जाची सध्या स्थिती असे 2-3 ऑप्शन आहेत। आता आपण लॉटरी यादी बघू शकतो, मात्र वैयक्तिक शोधण्यासाठी आपण अर्जाची सध्या स्थिती यावर क्लिक करायचं। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला 2 ऑप्शन आहेत, अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक। तर आधार क्रमांक हा प्रत्येकाकडे असतो, म्हणून आपण इथं आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि OTP पाठवा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक OTP येतो, तो OTP येथे टाकून घ्यायचा आणि OTP टाकल्याच्या नंतर आपल्या अर्जाची काय परिस्थिती आहे हे आपल्याला लक्षात येतं। एकदम सोपी पद्धत आहे, प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाईलवर सुद्धा करू शकतो। मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला नंबर लागला का नाही हे आपल्या संपूर्ण लक्षात येतं। तर इथं बघून घ्यायचं मित्रांनो, आपला नंबर लागल्याच्या नंतर आपल्याला जे कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, प्रक्रिया संच, ऑइल मिल, फिल्टर प्रेससह इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे यावर आपल्याला दाखवतं आहे की आपण पात्र आहात। असं सोप्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यानं बघून घ्यायचं। अशी ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। ही अपडेट आपल्याला कशी वाटली आणि आपल्याला SMS आलाय का एवढं नक्कीच कमेंट करून सांगा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।